मोठा खड्डा आहे का? आपण बरं यंदा पकडले नाही तर पुन्हा खाली जाऊन लागला असतो. एवढा मोठा खोल आहे? खाली शाबास. हो, किती पाणी वाहते यार, खतरनाक. मौसम पूल बनला स्विमिंग पूल. पुन्हा पाईपलाईन लिकेज. महानगरपालिकेत सक्षम अधिकाऱ्याची गरज. पालकमंत्र्यांना देखील आवाहन. राज्यात भीषण पाणी टंचाई, त्यात वारंवार मालेगावकरांना धरले जाते वेठीस. बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर. मालेगाव मौसम पूल भागात रात्री 1 वाजेच्या सुमारास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना वारंवार मालेगाव शहरात असे पाईपलाईन लिकेजचे प्रकार होत असून आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी हे वाया गेले आहे. मालेगाव महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग याला जबाबदार असल्याचे सांगितले जात असून वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे मालेगावकरांना वेठीस धरले जात आहे. या सगळ्या गोष्टीला पाण्याचे प्रेशर मेंटेन करणारा अधिकारी व एका सक्षम अभियंत्याची गरज असून तो तात्काळ नेमावा अशी मागणी मालेगावकरांकडून पालकमंत्री दादाजी भुसे यांना देखील करण्यात आली. यातच राजकीय नेते यांचे फोनसुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उचलत नसून सर्वसामान्य नागरिकांचे काय यावेळी असा प्रश्न निर्माण होत आहे. हा सर्व प्रकार समजताच शिवसेनेचे युवा नेते विनोद वाघ हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फोनवरून चांगलीच कान उघडणी केली. बिलकुल जाहीर निषेध याच्यासाठी केला की या पाण्याची जी लाईन आहे याचं काम 2 दिवसापासून सुरू होतं, परंतु आपल्या सगळ्या प्रशासनाच्या आणि आपल्या तुमच्या सगळ्या दिरंगाईमुळं हे सगळं झालेलं आहे. आणि ऐका, तुम्हाला सांगतो इतकं पाणी वाया गेलेलं आहे मालेगावचं. 2 दिवसाआड पाणी तुम्ही देता आम्हाला आणि त्यातल्या त्यात हे पाणी मिळत नाही आम्हाला. त्या चनकापूरमध्ये पाणी नाही आहे, सगळीकडे पाणी नाही. पाण्याची टंचाई असताना देखील आपण एवढी दिरंगाई करतात, बिलकुल हे चालणार नाही. आणि हे एकदम म्हणजे अशोभनीय ही गोष्ट आहे. तुमचे अधिकारी, तुमच्या खालचे, तुम्ही स्वतः तुमच्याकडे हा पाणी पुरवठ्याचा चार्ज आहे, तुमच्या खालचे एकही अधिकारी इथं उपस्थित नाही राहत, फोन उचलत नाही आमचे. ठीक आहे, तुम्ही आमचा फोन उचलला, बाकीचे फोन सुद्धा उचलत नाही. एक मुलगा वाहून चालला होता साहेब याच्यामध्ये. मी तो व्हिडिओ उद्या लावणार आहे आणि याची बातमी सुद्धा करणार आहे आणि तुमच्याशी बोलतोय हे पण आता ऑन रेकॉर्ड आहे साहेब. बिलकुल चालणार नाही आणि हे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मी तर ऐकूनच नाही घेणार आता काही. हे जर पाणी एवढं वाया जात असेल याचा आता निषेधच केला पाहिजे. माझं नाव विवेक शिवाजी जाधव. मी नगरपालिकेत वालमणी मानधनतत्वावर. मग आता आमचा वॉर्ड चालू होता दिवसभर. खाली लिकेजचं काम करण्यात आलं होतं. त्या लिकेजच्या कामामुळे लाईन पूर्ण एमटी होती. लाईन पूर्ण एमटी असल्याने आम्ही मेन लाईन चालू केली. आता 11 वाजता रात्री वॉर्ड द्यायचा होता. वॉर्ड खूप उशीर झाल्यामुळे लाईन चालू केली. कोणता वॉर्ड? कलेक्टर पट्टा भागाचा चालू होता. तो चालू केला लाईन भरण्यासाठी. मग 12ला आम्ही वॉर्ड चालू करणार होतो. 1 तासात आपण टाकी लोडिंग करू आणि सोडू. पण मग हा प्रेशरने 10-15 मिनटं झाले आम्ही वॉर्ड चालू करू. 12:30पर्यंत ही लिकेज झालं इथं. ते पूर्ण पाणी वाया गेलं म्हणजे प्रेशर मेंटेन न झाल्यामुळे हा विषय झाला. हो, प्रेशर मेंटेन न झाल्यामुळे हा विषय झाला आहे. आम्ही तर हजर असल्यामुळे आम्ही लगेच ते बंद करून घेऊ. महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या समोर ही मालेगावातली मुख्य लाईन आहे. या लाईनवरून पाणी ज्यावेळेस आपल्या फिल्टरवरून येतं आणि ते थोडा भवनच्या टाकीमध्ये हे पाणी आत जातं. पाणी पोचल्यानंतर पूर्ण आमच्या कलेक्टर पट्टा भागामध्ये पाणी पोचतं. गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु या कामामध्ये दिरंगाई केली गेली. या कामामधले जे इंजिनियर असतील, या कामामधले जे अधिकारी असतील, मी यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त केला. याचं कारण असं की आपण बघत असाल आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की किती पाण्याचा फ्लो या ठिकाणी गेलेला आहे. आज मालेगाव शहर नव्हे, पूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईची आहे, पाणी टंचाईमध्ये आहे. मालेगाव शहराला 2 दिवसाआड पाणी मिळतं. कदाचित उद्या 3 दिवसाआड सुद्धा मिळू शकतं, 4 दिवसाआड सुद्धा मिळू शकतं. आज
या लिकेजमुळे महापालिकेच्या वतीने जी दिरंगाई होत आहे, मी याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि वॉटर सप्लायचे जे काही अधिकारी असतील, संबंधित अधिकारी, मी त्यांचा सुद्धा धिक्कार या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्या प्रभागातील सगळ्या नागरिकांना पाणी तर पोचलेलंच नाहीये। आज हे माझ्या प्रभागातले काही लोक माझ्या जवळ आले, माझ्या घरी माता भगिनी आज मी अंडे घेऊन माझ्या घरी आलेले, त्या सगळ्यांना मी म्हटलं आपण तिथं जाऊ, आता बघू। हे सगळेजण माझ्या सोबत आलेले आहे। एक मुलगा वाहून जात होता, या पोरांनीच त्याला काढलं बाहेर। आपल्या व्हिडिओमध्ये ते दिसेल। गिरनार डॅमवरून येणारा पाणी पुरवठा ज्या प्रेशरने येतो, त्याचबरोबर आपला तळवड डॅमवरून महापालिकेत जे पाणी येतं, ह्या पाण्याचं प्रेशर मेंटेन करणारा किंवा त्याचबरोबर मालेगाव शहरात जे 4 प्रभाग आहे, या 4 प्रभागांमध्ये हे पाणी डिव्हाइड होतं। हे प्रेशर मेंटेन करणारा अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे माझा तर ठोस आरोप आहे की हा प्रेशर मेंटेन करणारा अधिकारी महापालिकेकडे आज उपलब्ध नसल्यामुळे हा सगळा वारंवार या शहराला वेठीस धरल्या जातं आणि त्यामुळे हा सगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। प्रेशर मेंटेन करणारा एखादा अधिकारी एक अधिकारी नसून त्याच्यासोबत 4 प्रभागांमध्ये 4 वॉटर सप्लायसाठी, पाणी पुरवठ्यासाठी 4 अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। त्याचबरोबर मुख्य अभियंता म्हणून एखाद्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक जर या ठिकाणी जर केली तर हा मालेगाव शहराचा कायमस्वरूपी हा पाण्याचा जो प्रश्न आहे हा निकाली निघेल। आदरणीय पालकमंत्री साहेबांना देखील मी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो की पालकमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आपण एक सक्षम अधिकारी या ठिकाणी नेमणूक करावा, अशी मी मंत्री महोदयांना देखील मी विनंती करतो।